प्राध्यापक भुजंग सवई शिकरे. आज आपण चर्चा करणार आहोत परिचयात्मक स्थूल अर्थशास्त्र, इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयांतर्गत ब्लॉक नंबर 1 स्थूल अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, इश्यूज इन मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड नॅशनल इन्कम अकाउंटिंग हे ब्लॉक 1चं टायटल आहे. या ब्लॉक 1 अंतर्गत युनिट 1 आणि 2 तसेच 3 आपण 1 वर चर्चा केलेली आहे. संकल्पनात्मक बाबी चर्चिलेल्या आहेत. नॅशनल इन्कमच्या कॉन्सेप्ट्स काय आहेत, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना काय आहेत या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. त्याच्या पद्धती देखील आपण चर्चा केलेल्या आहेत, मापनाच्या पद्धती. त्याच्याबरोबर त्याच्या समस्या याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी, मर्यादा किंवा समस्या हा आपण कोणताही शब्दप्रयोग करू शकतो. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप प्रामुख्याने 3 पद्धतीने केले जाते हे आपल्याला माहिती आहे. एक उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत आणि तिसरी खर्च पद्धत. या पद्धती आपण मागच्या तासामध्ये चर्चिलेल्या आहेत. आकडेवारीची विश्वासार्हता आणि अचूकता कायम राखण्यासाठी या 3 पद्धतीचा उपयोग केला जातो आणि या तिन्ही पद्धती एकमेकांना पूरक आहेत. अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक व्यवहाराचे स्वरूप लक्षात घेऊन मोजमापाची पद्धती उत्पादन पद्धत निवडायची का उत्पन्न पद्धत निवडायची, खर्च पद्धत निवडायची. अर्थव्यवस्थेतले गुंतागुंतीचे अनेक व्यवहार आहेत आणि त्या व्यवहाराचं स्वरूप काय आहे, ते व्यवहार कशा प्रकारचे आहेत आणि त्यामध्ये कुठले घटक अंतर्भूत आहेत, या बाबी लक्षात घेऊन त्या पद्धतीचा उपयोग करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं अचूक संकलन आणि विश्वसनीयता मापन करण्यासाठी अनेक अर्थतज्ञ, तज्ञ, अभ्यासक प्रयत्न करीत असतात. असं असलं तरीही राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विविध अशा अडचणी येताना दिसून येतात. विशेषतः भारतासारख्या अखंड विशाल लोकसंख्येने मोठा असलेल्या देशात, लोकसंख्या ही अतिशय प्रचंड स्वरूपाची लोकसंख्या असलेल्या या देशात अनेक अडचणींना सामना करावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कारण खूप मोठे व्यापक असे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आहेत आणि लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे, गुंतागुंतीचा सगळा व्यवहार असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची मापणी करताना किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना अनेक अडचणींचा सामना, अनेक मर्यादा किंवा अनेक समस्या ह्या उद्भवताना दिसून येतात. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना प्रामुख्यानं येणाऱ्या अडचणी 2 गटात विभागता येतात किंवा 2 गटात विभागल्या जातात. सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. नेमकं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा सिद्धांत नेमका कोणता, या बाबतीतही अडचणी आहेत, मर्यादा आहेत, समस्या आहेत.
आणि प्रॉपर डेटा कलेक्ट करताना, माहिती गोळा करत असताना व्यवहारामध्ये, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वेगळ्या अडचणी आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आणि त्यातील संदिग्धता यावरून संकल्पनात्मक अडचणी किंवा मर्यादा येतात. म्हणजे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशात केला जातो. व्यावहारिक अडचणी मात्र देशपरत्वे बदलताना दिसून येतात. देश बदलला, अडचणी बदलल्या, समस्या बदलल्या. देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती नेमकी कशी आहे हे लक्षात घेऊन व्यावहारिक अडचणीमध्ये व्यावहारिक अडचणीमध्ये तफावत दिसून येते. भारताच्या दृष्टिकोनातून किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्न मापनामधील काय अडचणी आहेत किंवा कोणत्या अडचणी आहेत, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या मर्यादा येतात, ते आपल्याला इथे सविस्तरपणे चर्चा करता येतात. तर पहिली मर्यादा, पहिली अडचण, पहिली समस्या काय सांगता येईल? तर संकल्पनात्मक मर्यादा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार देशातील सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. परंतु अनेक सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मतभेद आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विचारवंतांमध्ये, अनेक अभ्यासकांमध्ये, व्यवहाराची ताळमेळ लावणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न विशिष्ट बाबतीमध्ये गणलं जावं, मापलं जावं, या बाबतीत कुठल्या सेवा अंतर्भूत कराव्यात, कुठल्या सेवा अंतर्भूत करू नयेत किंवा कुठल्या सेवा ॲड कराव्यात किंवा कुठल्या सेवा टाळाव्यात, या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रचंड मतभेद असताना दिसून येतात. गृहिणींच्या सेवा म्हणजे घरामध्ये आपली आई काम करते, धुणी भांडी असेल, स्वयंपाकाचं असेल, आवराआवरीचं असेल, अनेक कामं आहेत जी हाऊसवाईफ म्हणून आई असेल, बायको असेल, बहीण असेल, आजी असेल, ह्या व्यक्ती घरामध्ये राबत असतात आणि ज्यांना आपण गृहिणी हा शब्द वापरतो. तर ह्या गृहिणीच्या सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही. का होत नाही? तर स्वतःसाठी केलेल्या सेवा, त्या सेवा स्वतःसाठी केलेल्या असतात, त्या कुटुंबासाठी केलेल्या असतात, त्या लेकरांसाठी केलेल्या असतात, असं ते म्हटलं जातं. म्हणजे स्वतःसाठी स्वतः केलेल्या सेवा, जेव्हा स्वतःची गाडी चालविणे, बागकाम, घरकाम, रंगकाम इत्यादी कामे करणे, म्हणजे अशा प्रकारच्या सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही. परंतु या सेवांची निर्मिती बाजार यंत्रणेकडून झाली असेल आणि त्या विकत घेतल्या जात असतील, तर मात्र त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. उदाहरणार्थ, एखादी आपण गृहिणी किंवा एखादी कामवाली बाई ज्याला म्हणतो आपण, ती घरात घरकाम करण्यासाठी पैसे घेऊन आपल्याकडे काम करण्यासाठी येत असेल, तर तिचं ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पन्न ग्राह्य धरायला हरकत नाही. पण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये विक्री योग्य सेवा, पण इथं काय म्हटलंय राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये, व्याख्येमध्ये? तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये विक्री योग्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जाव्यात, असं म्हटलेलं नाही. आता ही अडचण कशी आहे? देशातील सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे राष्ट्रीय मूल्य, सेवांचे बाजार मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट असतं.
तर इथे अडचण काय आहे? समस्या काय आहे? तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये असं कुठं म्हटलंय, की विक्रीयोग्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जाव्यात, असं म्हटलंच नाही. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र हा अनुभव येतो. आता उदाहरण दिल्याप्रमाणे एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष एखाद्या व्यक्तीकडे घरकाम करण्यासाठी म्हणजे पगार घेऊन, वेतन घेऊन किंवा मजुरी घेऊन तो काम करत असेल, तर त्याचं ते वेतन किंवा ती मजुरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जावी. पण तसं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये म्हटलेलं नाही. म्हणून ही एक अडचण येते. ही संकल्पनात्मक स्वरूपातली जी काही मर्यादा आहे, ती आपल्याला पहिल्यांदा अनुभूतीस येते. दुसरा मुद्दा आहे आधार वर्षाची अडचण किंवा मर्यादा. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करीत असताना किंवा करताना विशेषतः वास्तव मापन करत असताना आधार वर्षाची गरज असते. बेस इयरची गरज असते. सापेक्षता स्थिर असणारे आधार वर्ष निवडून त्यावर आधारित पुढील काही वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. परंतु काळानुसार, काळानुरूप, कालपरत्वे, तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे नवनवीन वस्तू बाजारात येतात आणि अशा वस्तूंची तुलना आधार वर्षाबरोबर करता येत नाही. आज बाजारात आलेली वस्तू उद्या निकामी होते, उद्या ती कालबाह्य ठरते. मग बेस इयर म्हणतो ज्याला आपण 2024 मध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करायची आहे. 2024 मध्ये सेवांची किमती बाजार किमतीनुसार मोजायची आहे किंवा त्या वस्तूंच्या किमती मोजायच्या आहेत. तर त्याला बेस इयर समजा तुमचं 2021चं असेल, तर 21 पासून 2024 पर्यंतचा कालखंड जवळ-जवळ 3 वर्षाचा कालखंड आपण जर गृहीत धरला, तर या 3 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये किती मोठा बदल होतोय. जनरेशन पटकन चेंज होते. आवडीनिवडी चेंज होत आहेत, बदलतायत. तर मग अशा बेस इयरच्या किमती गृहीत धरून चालू वर्षातल्या किमतीची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे किंवा मोजमाप करणे हे थोडं जिकिरीचं आणि अचूकतेचं काम नाही असंच आपल्याला दिसून येतं. म्हणून आधार वर्षाची एक अडचण किंवा मर्यादा आपल्याला इथे भेडसावते राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना. तिसरी समस्या कुठली असेल तर आंतरराष्ट्रीय तुलना करणे अवघड. आंतरराष्ट्रीय तुलना करणे अवघड म्हणजे काय? तर विविध देशातील वस्तूचे स्वरूप, वस्तू आणि सेवांचे विविध प्रकार वेगवेगळे असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना करताना प्रचंड मर्यादा येतात. आणि याबरोबरच प्रत्येक देशातील लोकांच्या गरजांमध्ये, व्यवहारांमध्ये देखील प्रचंड फरक असतो. त्या देशातला व्यवहार वेगळा आहे, त्या देशातल्या गरजा वेगळ्या आहेत. आपण युरोप कंट्रीचं उदाहरण घेतलं तर तिकडे कायम चिल्ड वातावरण असतं म्हणजे थंड वातावरण असतं. आणि त्या पद्धतीनुसार म्हणजे त्या थंड वातावरणानुसार तिथल्या लोकांच्या गरजा म्हणजे राहणीमानाच्या असतील, खानपानाच्या असतील, सगळ्या बाबतीमध्ये तिथे फरक दिसतो. त्याचबरोबर त्या गरजानुसार विविध वस्तूंचं उत्पादन केलं जातं. पूर्णपणे त्यांना उबदार कपडे लागतात, लाकडाची पुन्हा प्लायवूडची किंवा लाकडाचीच निर्मिती असलेले घरं लागतात. बरोबर. त्या पद्धतीचे उत्पादन करावं लागतं. परंतु आंतरराष्ट्रीय तुलना करत असताना अशा गरजांचा विचार केला जात नाही. त्या देशातली गरज काय आहे, त्या देशातली स्थिती काय आहे, त्या देशातलं वातावरण काय आहे, कसं आहे आणि त्यानुसार त्या देशातली त्या वस्तूंची व सेवांची निर्मिती केली जाते. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही तुलना करत असताना ह्या गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत किंवा तो विचारात घेतल्या जात नाहीत. थंड प्रदेशातील लोकांच्या गरजा आणि उष्ण प्रदेशातील लोकांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहेत, असतात. परंतु राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गरजांची भिन्नता लक्षात घेतली जात नाही. कोणती गरज, कशी गरज, काय गरज, किमान ऋतूनुसार तरी त्या व्यक्तींच्या लोकांच्या गरजा ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती
याची तुलना करताना आणि हे तुलना करणंच अतिशय जिकिरीचं, अवघड आणि गुंतागुंतीचं काम आहे, असंच आपल्याला स्पष्ट होतं. चौथी समस्या किंवा गरज चौथी अडचण काय आहे, तर अमौद्रिक व्यवहार आणि क्षेत्राचे अस्तित्व. म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अनेक व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीने होतात. वस्तू विनिमय पद्धतीने चालतात. म्हणजे आजही भारतामध्ये अनेक आदिवासी समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने, अगदी जुन्या पद्धतीने चालत आलेले वस्तू विनिमय पद्धतीचे व्यवहार चालताना दिसून येतात. याबरोबरच काही विकसित समाजामध्ये देखील अशा प्रकारच्या व्यवहाराचे अस्तित्व असल्याचे दिसून येते किंवा असल्याचे दिसते. वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात सेवा दिल्याने किंवा घेतल्याने त्याची नोंदच करता येत नाही किंवा त्याची नोंदच घेतली जात नाही. वस्तूच्या बदल्यात वस्तू, एखाद्याला एखादी वस्तू लागते, दुसऱ्याला त्याची वस्तू देऊन त्याची भरपाई केली जाते. मग ह्याची नोंद कुठे होते? त्याची नोंदच होत नाही. ह्याची नोंद केलीही जात नाही. म्हणून अमौद्रिक व्यवहार म्हणजे ज्या व्यवहारामध्ये पैशाचा विचार केला जात नाही. पैसे तिथे ग्राह्य धरले जात नाहीत. फक्त बार्टर सिस्टीमप्रमाणे वस्तूंची देवघेव होते, सेवेची देवघेव होते आणि तिथे गरजा भागविल्या जातात. त्याच्यानंतर पुरेशा माहितीची अनुपलब्धता. पुरेशा माहितीची अनुपलब्धता. भारतातील अनेक लोकांकडे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती उपलब्ध नसते. निरक्षरता आहे, गांभीर्याचा अभाव आहे, आकडेवारीचे महत्त्व माहीत नसतं, जाणीवपूर्वक माहिती लपविली जाते. म्हणजे ह्यासारख्या वेगवेगळ्या बाबींमुळे आपल्याला हवी ती माहिती, पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. चुकीची आकडेवारी गोळा होते. चुकीची माहिती बऱ्याच वेळेला दिली जाते. यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना त्यावर मर्यादा येतात. महत्त्वपूर्ण समस्या आहे असंच लक्षात येतं. माहिती नीट न मिळणे किंवा माहिती पूर्णपणे परिस्थिती सांभाळून घेऊन मिळणे, याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे अशा वेळी केवळ अंदाजाने उत्पन्न मोजावे लागते. त्यामुळे अचूक आणि विश्वासार्ह आकडे तयार होत नाहीत. विश्वासार्ह आकडे तयार होत नाहीत. सहावी समस्या किंवा सहावी मर्यादा, अवैध आणि न दर्शविलेले उत्पन्न. अवैध उत्पन्न म्हणा किंवा न दर्शविलेले उत्पन्न म्हणा किंवा लपवलेले उत्पन्न म्हणा, हाईड केलेले इन्कम म्हणा. लिगली स्वरूपामध्ये काही झालेलं नाही किंवा अवैध आहे. अवैध. अवैध आणि न दर्शविलेल्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. वास्तविक पाहता राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजणे अपेक्षित आहे. अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार चालतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही अंदाजानुसार काही आफ्रिकन देशातील बेकायदेशीर उत्पन्नाचे प्रमाण कायदेशीर उत्पन्नामध्ये अधिक आहे. वस्तू म्हणजे कसं,
भारतामध्ये देखील समांतर आर्थिक व्यवहार यापासून तयार होणाऱ्या उत्पन्नाचा आकार मोठा आहे. समांतर आर्थिक व्यवहार म्हणजे काय? समांतर आर्थिक व्यवहार म्हणजे अवैध आणि न दर्शविलेल्या आर्थिक व्यवहारापासून मिळालेले उत्पन्न. न दाखविलेल्या आर्थिक व्यवहारापासून मिळालेले उत्पन्न. अवैध व्यवहार नियंत्रण ठेवणे अवैध व्यवहार उत्पन्न अवैध व्यवहार नियंत्रण ठेवणे गरजेचे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात ते कठीण आहे. 7वी मर्यादा किंवा 7वी समस्या काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचण काय येते? तर माहिती लपविण्याची प्रवृत्ती ही अतिशय महत्वाची समस्या आहे. बऱ्याच वेळेला डेटा कलेक्शनसाठी म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी, आकडेवारी गोळा करण्यासाठी ज्यावेळी अभ्यासक ग्राहकापर्यंत पोहोचतो म्हणजे त्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचतो, उपभोक्त्याच्या घरी पोहोचतो, पण रिअल माहिती, खरी माहिती त्या व्यक्तीकडून दिलीच जाते काय? याचा विचार केला जातो, करावा लागतो. म्हणजे आर्थिक व्यवहाराबद्दलची माहिती लपविण्याची प्रवृत्ती ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे. उत्पन्नाचे आकडे लपविणे, संपत्ती उघड न करणे हा सर्वसाधारण अनुभव प्रत्येक देशात येतो. म्हणजे काय? तर भारतामध्ये उत्पन्न करणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प असण्यामागे माहिती लपविण्याची प्रवृत्ती हे अधिक महत्वाचे कारण असल्याचे अलीकडील अभ्यासक म्हणतात. बरोबर. 7वी समस्या. 4थी काय होती? अमौद्रिक व्यवहार आणि क्षेत्राचे अस्तित्व. 5वी पुरेशा माहितीची उपलब्धता. 6वा अवैध आणि न दर्शविलेले उत्पन्न आणि 7वा माहिती लपविण्याची प्रवृत्ती. म्हणजे आर्थिक व्यवहाराबद्दलची माहिती लपविण्याची प्रवृत्ती ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे, बेसिक वृत्ती आहे. उत्पन्नाचे आकडे लपविणे, संपत्ती उघड न करणे हा सर्वसाधारण अनुभव प्रत्येक देशात येतो. यामुळं प्रत्यक्षात झालेले उत्पन्न आणि मोजण्यात झालेले उत्पन्न यात फरक पडतो. भारतामध्ये उत्पन्न करणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प असण्यामागे माहिती लपविण्याची प्रवृत्ती ही अधिक आहे. 8वी समस्या आहे, 8वी मर्यादा आहे मोजण्याच्या पद्धतीच्या मर्यादा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीच्या मर्यादा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या प्रामुख्याने 3 पद्धती निवडून येतात. या 3 पद्धती एकमेकांना पूरक असतात. उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाच्या विविध टप्प्यावर त्या प्रवाहाचा आकार आणि वेग या पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यामध्ये मोजल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मूल्य, सेवांचे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च यांच्या व्याख्येवरून काही अडचणी येतात. अंतिम वस्तूच्या निर्धारणावरून देखील अडचणी निर्माण होतात. 9वा पॉइंट काय आहे मर्यादेचा? तर घसारा मूल्य निर्धारणाची मर्यादा. उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवली वस्तूंची झीज, मोडतोड, अपघातामुळे होणारे नुकसान, तंत्रज्ञानामुळे कालबाह्य ठरणारी यंत्रे म्हणजे काय? घसारा मूल्य निर्धारणाची मर्यादा ही एक अतिशय महत्वाची समस्या आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवली वस्तूंची झीज होते, मोडतोड होते, त्या घातल्या जातात. अपघातामुळे मोठं नुकसान होतं. तंत्रज्ञानामुळे कालबाह्य
काही वस्तू कालबाह्य ठरतात. म्हणजे म्हणजे यावरील खर्च म्हणजेच काय तर घसारा खर्च होय. घसारा खर्चाचं मूल्य मोजणं अवघड आहे. भांडवली वस्तूंची प्रत्यक्षात झालेली झीज आणि त्यावर करण्यात आलेला खर्च यामध्ये तफावत दिसून येते किंवा तफावत दिसत असेल, तर यावरून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये सदस्यता निर्माण सदस्यता निर्माण होते. काही वेळेला चालू आर्थिक वर्षातील घसाऱ्याचा खर्च पुढील आर्थिक वर्षात केला जातो. त्यामुळे देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा आकडेवारीमध्ये फरक पडतो. म्हणजे दुहेरी मोजमापाची अडचण ही राष्ट्रीय उत्पन्नातील एक महत्वाची अडचण आहे. एकाच वस्तूच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा मापन केले जाते. म्हणजे दुहेरी मोजमाप होईल. म्हणजे काय? तर दुहेरी मोजमापाच्या बाबतीमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील माहितीची नोंद, अर्थव्यवस्थेचे संघटित स्वरूप यामुळे दुहेरी मोजमापाची अडचण निर्माण होते. तंत्र, तज्ञ आणि कुशल लोकांच्या मदतीने या अडचणींवर मात करता येत असली तरी विकसनशील देशातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेतात आणि ते कठीण आहे. 12वी समस्या आहे किंवा 12वी अडचण आहे ती मिश्र उत्पन्न आणि वैयक्तिक व्यवसायाचे गुंतवणुकीचे स्वरूप. समाजातील काही लोक भिन्न भिन्न स्वरूपाचे, भिन्न भिन्न स्वभावाचे, भिन्न भिन्न प्रकारचे व्यवसाय एकाच वेळी करत असतात. उदाहरणार्थ शेती, पशुपालन, मासेमारी इत्यादी. आणि काही लोक नोकरी करत असतात. काही लोक लहान लहान व्यवसाय देखील करत असतात. जसे भाजीपाला विक्री, विमा उतरवण्याचे काम, सो अँड सो इत्यादी. अशा प्रकारच्या व्यवसायाच्या गुंतागुंतीमुळे आणि मिश्र उत्पन्नामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापात अडचणी निर्माण होतात. तर अशा प्रकारच्या व्यवसायातील लोक त्यांच्या व्यवसायाच्या नोंदी अपुऱ्या ठेवतात. काय? व्यवसायाच्या गुंतागुंतीमुळे काय होते? समाजातील काही लोक भिन्न भिन्न स्वरूपाचे व्यवसाय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. शेती एकटा करते, कोणी पशुपालन करते, कोणी मासेमारी करते, कोणी रोडवेजचं करते, कोणी ड्रायव्हरी करते. असे अनेक गुंतागुंतीचे काम करणारे लोक आहेत. अशा प्रकारच्या व्यवसायातील लोक त्यांच्या व्यवसायाच्या नोंदणी अपुऱ्या ठेवतात किंवा काही वेळेला ठेवतच नाहीत. मग त्यावेळी त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. 13वी समस्या काय आहेत? सार्वजनिक सेवांचे मूल्य. सार्वजनिक सेवांचे मूल्य काय? तर सार्वजनिक सरकारकडून अनेक प्रकारच्या सेवा देशातील लोकांना पुरवल्या जातात. यापैकी बहुतांश सेवा ह्या मोफत असतात. जसे सार्वजनिक प्रशासन,
सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नागरी सुविधा, सोयी-सुविधा इत्यादी प्रकारच्या सेवा. सार्वजनिक प्रशासन, शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा प्रकारे. म्हणजे अशा प्रकारच्या सार्वजनिक सेवांचे मूल्य किंवा निर्धारण करणे कठीण आहे. संरक्षण कायदा व सुव्यवस्था हे महत्वाच्या सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. करीत असताना अशा सेवांचे मूल्य निर्धारित करणे गुंतागुंतीचे असते. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणं ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. खर्चिक आहे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असल्यामुळे संकल्पनात्मक अडचणींना सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक तज्ञ अडचणी येतात. म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे महत्वाचे असल्याने समोर येणाऱ्या अडचणींना समस्यांना तोंड देत मोजमापाची प्रक्रिया चालू ठेवावीच लागते. अर्थशास्त्रज्ञ या अडचणी किंवा त्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी किंवा मर्यादा आपल्याला ह्या पद्धतीने बघता येतात. पहिली होती संकल्पनात्मक मर्यादा, दुसरी होती आधार वर्षाची अडचण किंवा तिसरी होती आंतरराष्ट्रीय तुलना करणे अवघड. म्हणजे मार्केटची तुलना करायची असेल, एकमेकांची तुलना करायची असेल किंवा तबलची तुलना करायची असेल, वेगळा दृष्टिकोन असू शकतो. त्याच्यानंतर आधार वर्षाची निवड किंवा मर्यादा. त्याचा पुढचा होता आंतरराष्ट्रीय तुलना करणे अवघड जाईल. त्याच्यानंतर चौथा आहे अमौद्रिक व्यवहार आणि सेवाचे क्षेत्र म्हणजे क्षेत्राचे अस्तित्व. पाचवा पुरेशी माहितीची उपलब्धता. आणि सहावा आहे अवैध आणि दंड नसलेले उत्पन्न. सातवा माहिती लपविण्याची प्रवृत्ती. हे सातवा मुद्दा आपण चर्चेला. आणि त्याचबरोबर मोजण्याच्या पद्धतीच्या मर्यादा. उत्पन्न पद्धत असेल किंवा उत्पादन पद्धत असेल किंवा खर्च पद्धत असेल त्याच्यामध्ये पण अडचणी आहेत. घसारा मूल्य निर्धारणाची मर्यादा. उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवली वस्तूंची झीज मोडतोड होते त्यानुसार ते घसारा ठरला जातो. किंमत वाढीचे प्रमाण किंवा किंमत वाढीची अडचण. आपण अडीच बरोबर किंमत वाढीची अडचण आहे, दुहेरी मोजमापाची अडचण आहे. म्हणजे ह्या सगळ्या अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना येतं. 12वी आहे समस्या मिश्र उत्पन्न आणि वैयक्तिक गुंतागुंतीचे स्वरूप. 13वी आहे सार्वजनिक सेवांचे मूल्य आपल्या कपात. आता युनिट नंबर 2 आपण चर्चेला आहे. आता युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 मध्ये काय आहे तर मेजरिंग इकॉनॉमिक परफॉर्मन्स आर्थिक कामगिरीचे मोजमाप. तर आर्थिक कामगिरीचे मोजमाप हे एक देशाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक कामगिरीचे मोजमाप हे एक देशाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक आहे. हे धोरणकर्त्यांना, पॉलिसी मेकर्सना, व्यवसायांना आणि नागरिकांना देशाच्या आर्थिक आरोग्याची स्थिती समजण्यास मदत करते. या दस्तऐवजात आपण आर्थिक कामगिरी मोजण्याच्या विविध पद्धती, त्यांचे महत्व आणि मर्यादा यांची चर्चा करूयात.
स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP, बरोबर. स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP हे आर्थिक कामगिरीचे, आर्थिक कार्याचे मोजण्याचे सर्वात प्रसिद्ध मापक आहे, प्रसिद्ध मापन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती आपण कुठेही चर्चा करताना सहज म्हणतात की बाबा भारताचा GDP कुठं आहे, चायनाचा GDP कुठं आहे, जपानचा GDP किती आहे, कुठं आहे. अतिशय महत्वाचा फोटो हा, अतिशय महत्वाचा मुद्दा हा. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP हे आर्थिक कामगिरीचे मोजमापाचे सर्वात प्रसिद्ध मापन आहे. ते चर्चा आपल्याला इथे करता येईल. स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP हे आर्थिक कामगिरीचे मोजण्याचे सर्वात प्रसिद्ध मापक आहे. GDPची व्याख्या काय करता येते, तर GDP म्हणजे एका देशाच्या सीमेत एका विशिष्ट कालावधीत, सामान्यतः 1 वर्ष किंवा 3 महिने, म्हणजे उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची GDP म्हणजेच एका देशातील सीमेत एका विशिष्ट कालावधीत, सामान्यतः 1 वर्ष किंवा 3 महिने उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची एकूण बाजार किंमत लक्षात घेतली जाते. एकूण बाजार किंमत लक्षात घेतली जाते. तर मोजण्याच्या पद्धतीमधली पहिली पद्धत बघूया आपण, उत्पादन पद्धत. तर उत्पादन पद्धत म्हणजे काय, नेमकं प्रोडक्शन मेथड काय आहे, व्हॅल्यू ॲडेड मेथड काय आहे. तर उत्पादन पद्धतीलाच निव्वळ उत्पादन पद्धत या नावाने देखील ओळखलं जातं. देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे मूल्य मोजले जाते. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक उत्पादकाकडून उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य बाजार किमतीनुसार मोजले जाते. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक उत्पादकाकडून उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या सेवा आणि वस्तू त्यांचे मोजमाप केलं जातं. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची उत्पादनाच्या स्वरूपात नुसार वेगवेगळ्या भागात विभागणी करून, जसे कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, ह्या क्षेत्रात म्हणजे त्या क्षेत्रानुसार एकूण उत्पादनाचे मूल्य मोजले जाते. म्हणजे काय, तर सेवांची विक्री बाजारामध्ये केली जाते, तसेच काही विक्री न झालेला भाग देखील शिल्लक राहतो. याच्या मोजमापाकरिता एकूण विक्री झालेल्या वस्तू आणि सेवांचे मूल्य आणि चालू वर्षातील वस्तूच्या साठ्यातील बदल मोजला जातो. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत. तर उत्पन्न पद्धतीला विविध म्हणजे वितरित भाग पद्धत किंवा घटक उत्पन्न पद्धत म्हणून ओळखलं जातं. या पद्धतीमध्ये वितरणाच्या टप्प्यावर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. देशातील प्रत्येक व्यक्ती करता देशातील प्रत्येक वैयक्तिकरित्या व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. उत्पन्न पद्धतीमध्ये उत्पादन घटकांना उत्पादक सेवांच्या बदल्या
उत्पादन सेवाच्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याची म्हणजेच घटक उत्पन्नाची बेरीज केली जाते. भूमी या उत्पादन घटकाला खंड किंवा भाडं मिळतं. श्रमाला वेतन मिळतो. भांडवलाला व्याज मिळतो आणि संयोजकाला किंवा व्यावसायिकाला नफा मिळतो. म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा या घटक उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. जे उत्पन्न उत्पादक सेवांच्या मोबदल्याशिवाय मिळालेले आहे त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. उदाहरणार्थ भत्ता, बेरोजगारी भत्ता इत्यादी बाबी. पुढची पद्धत आहे ती खर्च पद्धती. खर्च पद्धतीला उपभोग आणि गुंतवणूक पद्धत आणि उत्पन्न खर्च पद्धत असं देखील म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये देशातील एका वर्षाच्या कालावधीतील उपभोग्य आणि भांडवली वस्तूंवर झालेल्या एकूण खर्चाची बेरीज केली जाते. व्यक्तीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा काही भाग उपभोग्य वस्तूवर खर्च केला जातो आणि गुंतवणुकीच्या बरोबरच असते. गुंतवणूक म्हणजे भांडवली वस्तूंचा साठा मध्ये होणारी वाढ होय. एका वर्षाच्या कालावधीत भांडवली वस्तूंच्या साठ्यातून होणारी वाढ म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालावधीत भांडवली वस्तूंच्या साठ्यातून होणारी वाढ म्हणजे एकूण भांडवली वस्तूंच्या खरेदीवर झालेला खर्च होय. थोडक्यात एका आर्थिक वर्षातील उपभोग्य आणि भांडवली वस्तूंच्या खरेदीवरील झालेला खर्चाचे मोजमाप यावरून करून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप केले जाते. म्हणजे उपभोग्य आणि भांडवली वस्तूवर खर्च कोण करतं या अनुषंगाने आपणास त्यांची वर्गवारी 4 गटात करता येते. व्यक्ती आणि कुटुंब संस्था, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्याकडून उपभोग्य आणि भांडवली वस्तूवर केला जाणारा खर्च, सरकारकडून केलेला उपभोग आणि भांडवली वस्तूंवर खर्च, तसेच परकीय देशाकडून व स्वदेशी वस्तूंवर केला जाणारा खर्च याची एकत्रित गणना करून खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. खर्च पद्धतीनुसार C+I+G+NX असाही फॉर्म्युला ह्याच्यामध्ये वापरला जातो. तर खर्चाचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर अंतिम खाजगी उपभोग खर्च आहे, त्याला कन्झम्पशन म्हणतो आपण, उपभोग म्हणतो. देशातील व्यक्ती आणि कुटुंब संस्था यांच्याकडून केला जातो. अंतिम खाजगी गुंतवणूक खर्च देशातील फर्स्ट म्हणजे आय, व्यक्ती आणि कुटुंब संस्था यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंच्या खरेदीवरील खर्चाचे परिणाम अंतिम सरकारी उपभोग आणि गुंतवणूक खर्च G(G=GC+G). म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपभोग आणि भांडवली खर्चाचा समावेश यामध्ये केला जात नाही किंवा केला जातो. म्हणजे जीडीपी मोजत असताना ह्या तिन्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे जीडीपीचं मापन करत असताना उत्पादन पद्धत, खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत ह्या तिन्ही पद्धती लक्षात घेतल्या जातात आणि घ्याव्या लागतात. जीडीपीचे प्रकार किती आहेत, तर व्याख्या. नाममात्र जीडीपी म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची चालू बाजार किमतीनुसार मोजलेली एकूण किंमत होय. त्या जीडीपीची काय वैशिष्ट्ये आहेत,
चालू किमतीवरून जीडीपी मोजला जातो. जीडीपी मध्ये महागाईचा प्रभाव समाविष्ट असतो. जीडीपी वर्षानुवर्षे तुलना करणे जीडीपीची वर्षानुवर्षे तुलना करणे थोडंसं कठीण आहे. वास्तविक जीडीपी, रिअल जीडीपी. काय वैशिष्ट्य आहे जीडीपीचे? तर चालू किमतीवरून जीडीपी मोजला जातो. त्याच्यामध्ये महागाईचा प्रभाव समाविष्ट आहे. वर्षानुवर्षे तुलना करणं थोडंसं अवघड जातं, कठीण जातं. आणि वास्तविक रिअल जीडीपी, वास्तविक जीडीपी. वास्तविक किंवा रिअल जीडीपी म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादित केलेल्या म्हणजे वास्तविक जीडीपी म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची स्थिर किमतीनुसार मोजलेली एकूण किंमत होय. वैशिष्ट्ये काय आहेत? महागाईचा प्रभाव. महागाई अतिशय दिसून येते. महागाईचा प्रभाव काढून टाकला जातो. महागाई किती आहे, कशी आहे हे लक्षात घेतलं जात नाही. हे तो प्रभाव काढून टाकला जातो. आधार वर्षाच्या किमती वापरल्या जातात. वास्तविक आर्थिक वाढ मोजण्यासाठी उपयुक्त केलं जातं. वर्षानुवर्षे तुलना करणं देखील खूप अवघड जातं. वर्षानुवर्षे तुलना करणं हे अवघड जरी असलं तरी ते सोपं आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. नाममात्र जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यामधील फरक काय आहे? महत्वाचा फरक काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे काय? नाममात्र जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यातील महत्वाचा फरक काय सांगता येईल? नाममात्र जीडीपी महागाईमुळे वाढू शकतो. तर वास्तविक जीडीपी केवळ उत्पादनातील वाढीमुळेच वाढतो. अर्थव्यवस्थेची वास्तविक वाढ मोजण्यासाठी वास्तविक जीडीपी अधिक उपयुक्त ठरतो किंवा अधिक उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. जीडीपीच्या काय मर्यादा आहेत? तर काळ्या अर्थव्यवस्थेचा समावेश नाही. ब्लॅक मार्केट हे कुठं? काळ्या अर्थव्यवस्थेचा समावेश या जीडीपी मध्ये समावेश नसतो. ब्लॅक मनीचा समावेश हा जीडीपी मध्ये नसतो. जीवनाची गुणवत्ता दर्शवत नाही. तुम्ही जीवनाची गुणवत्ता दर्शवत नाही. जीडीपी जीवन किती उच्च झालेला आहे किंवा किती प्रगती झालेली आहे हे दर्शवत नाही. आणि आर्थिक विषमता दाखवत नाही. आर्थिक विषमता खूप आहे, खूप. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर दरडोई उत्पन्न हे एका देशातील प्रत्येक व्यक्तीचे सरासरीचे उत्पन्न दिसून येतं. त्याचे मोजमाप, त्याची गणना. दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न लोकसंख्या ऑब्लिक लोकसंख्या, एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या. तर मग तुम्हाला दरडोई उत्पन्नाचा आकडा मिळतो. महत्व काय आहे? तर जीवनमान दर्शवते. जीवनमान कसं आहे या बाबतीमध्ये दर्शवलं जातं. देशामधील तुलना करण्यास उपयुक्त. जीवनमान मर्यादा काय आहे? उत्पन्नाचे असमान वितरण दाखवत नाही. अनौपचारिक क्षेत्राचा समावेश याच्यामध्ये नाही. मानव विकास निर्देशांक HDI. मानव विकास निर्देशांक हे आर्थिक विकासापेक्षाही अधिक व्यापक प्रमाणावरचं मापन प्रदान करते. मानव विकास निर्देशांक काय? मानव विकास निर्देशांक हे आर्थिक विकासापेक्षा अधिक व्यापक मापन प्रदान करते.
जीवनमान, शिक्षण, दरडोई उत्पन्न, ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गणना पद्धत HDI इज इक्वल टू जीवनमान निर्देशांक, शिक्षण निर्देशांक, उत्पन्न निर्देशांक इत्यादी. सामाजिक आणि आर्थिक विकासाचे एकत्रित मापन देशांदेशांमधील तुलना करून करण्याचा प्रयत्न केला जातो. मर्यादा काय आहे त्याच्या? तर लिंग असमानता म्हणजे स्त्री पुरुष असमानता आहे. पुरुषांची संख्या अधिक, स्त्रियांची संख्या कमी. मर्यादा काय आहे? लिंग असमानता दाखवत नाही, पर्यावरणीय टिकाऊपणाचा विचार घेतला जात नाही, बरोबर. आणि बेरोजगारीचा दर काय आहे? बेरोजगारी दर हे श्रम बाजारातील स्थिती दर्शवते आणि अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे महत्त्वाचे निर्देशक आहे. काय व्याख्या आहे? बेरोजगारी दर, बेरोजगारी व्यक्तींची संख्या, श्रमबल 100 प्रकार आहेत गुणिले 100 म्हणजे प्रकार काय आहेत? घर्षणात्मक बेरोजगारी, बेकारी, संरचनात्मक बेकारी, चक्रीय बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, तर आपण छुपी बेकारी ही असं म्हणू शकतो, प्रचंड बेकारी अशी म्हणू शकतो. उदाहरणामध्ये एखाद्या उद्योगामध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या शेतीच्या तुकड्यामध्ये शेतकऱ्याला तिथे 2च मजुराची गरज आहे, पण तिथे ठेवल्या जात आहेत 5, म्हणजे 3 बेरोजगार तिथे आपल्याला दिसून येतात. संरचनात्मक बेरोजगारी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल, वॅकन्सीच्या बाबतीमध्ये असेल, हे स्ट्रक्चरच्या बाबतीमध्येच आपण जर विचार केला ते बेरोजगार दर आहे. ऋतूनुसार, चक्रानुसार किंवा तेजी मंदीच्या काळानुसार जी चक्कर बेरोजगारी येते त्या चक्रीय बेकारी असं म्हणतात. त्या बेकारीचं प्रमाण खूप आहे. महत्व काय आहे? तर श्रम बाजाराची स्थिती दर्शवितं. सामाजिक कल्याणाचे निर्देशक आहेत. श्रम बाजाराची स्थिती म्हणजे काय? तर श्रमिकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांच्या मोबदल्यात नेमका दिला की जातो, त्यांची नेमकी आजची स्थिती काय आहे या बाबतीमध्ये. मर्यादा काय म्हणले? निराश कामगारांना विचारात घेतलं जात नाही. अंशकालीन रोजगाराची गणना करण्यात अडचणी आहेत. अंशकालीन रोजगार, बेरोजगार किती आहेत आणि त्यांची मापणी करणे, त्यांची नोंद ठेवणे हे पण कठीण आहे. अडचणी येते. महागाईचा दर, चलनवाढ 5वा मुद्दा. महागाईचा दर हे किमतीमधील बदलांचं मापन आहे आणि अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेचे निर्देशक आहे. चलनवाढ म्हणजे सामान्य किंमत पातळीत होणारी सातत्यपूर्ण वाढ होय. असं असलं तरी अर्थव्यवस्थेतील परिस्थिती लक्षात घेऊन आणि चलनवाढीच्या कारणांच्या स्वरूपावरून अर्थशास्त्रज्ञांनी चलनवाढीच्या व्याख्या केलेल्या आहेत. पीटरसन यांनी काय व्याख्या केली? यांच्या मते चलनवाढ ही एक व्यापक संकल्पना असून यामध्ये हंगामी स्वरूप नसलेल्या व सामान्य किंमत पातळीत सातत्यपूर्ण होणाऱ्या वाढीचा समावेश होतो. कोलबर्न यांच्या मते काय आहे? जेव्हा खूप मोठ्या पैशाद्वारे केवळ काही वस्तूंची खरेदी करता येते तेव्हा त्या अवस्थेस चलनवाढ असे म्हणतात. जेव्हा खूप मोठ्या पैशाद्वारे केवळ वस्तूंची खरेदी करता येते तेव्हा त्या अवस्थेस चलनवाढ असे म्हणतात. सॅम्युएल्सन नॉर्ड्स यांच्यामध्ये काय आहे? तर सामान्य किंमत पातळीतील वाढ म्हणजे चलनवाढ होय. एखाद्या पेनची किंमत 5 रुपयावरून 8 रुपये किंमत झाली तर ती 3 रुपयाची वाढ आहे ती सामान्य चलनवाढ आहे. त्याचं मापन कसं काय करता येतं? सामान्यतः ग्राहक किंमत निर्देशांक CP कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI ग्राहक किंमत निर्देशांक वापरून मोजले जातात.
म्हणजे काय, तर उपभोक्त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे विविध गट वर्गीकरण करून त्यांच्या किमतीतील वाढीचे मोजमाप ग्राहक किंमत निर्देशांकात केले जाते. उपभोक्त्याच्या उपभोग तक्त्यानुसार, कन्झम्पशन बास्केटनुसार वस्तूला किंवा वस्तूच्या गटाला भारांक दिले जातात. भारांक दिले जातात आणि त्यानुसार ग्राहक किंमत निर्देशांकाचे मोजमाप केले जाते. चलनवाढीचे प्रकार किती आहेत? तर रांगती चलनवाढ. जेव्हा सामान्य किंमत पातळीमध्ये संत गतीने वाढ होते, तेव्हा त्या किंमत वाढीला रांगती चलनवाढ असं म्हणतात. यामध्ये सामान्यतः 5% आसपास चलनवाढीचा दर असतो. चालती चलनवाढ, वॉकिंग इन्फ्लेशन. चालत्या चलनवाढीला मध्यम चलनवाढ असे देखील म्हणतात. सामान्य किंमत पातळीतील वार्षिक सरासरी वाढ होय. सरासरी वाढ 10 टक्केच्या आसपास, 10% आसपास. तिकडे 5%, रांगती 5% आणि चालती 10% च्या आसपास असते. त्यावेळी तिला चालती चलनवाढ असे म्हणतात. धावती चलनवाढ. चालण्याच्या गतीपेक्षा धावण्याची गती निश्चित अधिक असते. त्यावरूनच या प्रकारच्या चलनवाढीलाच धावती चलनवाढ असे म्हणतात. 10% पेक्षा अधिक, परंतु 20%च्या आसपास ही चलनवाढ असते. तीव्र चलनवाढ. वस्तूच्या किमतीतील वार्षिक सरासरी वाढ जेव्हा 1000% वाढते, तेव्हा त्या चलनवाढीला तीव्र चलनवाढ असे म्हणतात. अति चलनवाढ, हायपर इन्फ्लेशन. जेव्हा वस्तूच्या किमतीत वार्षिक 1000 पेक्षा अधिक दराने वाढ होते, तेव्हा ती अति चलनवाढ म्हणून ओळखली जाते. चलनवाढीचे महत्व काय? तर मौद्रिक धोरणासाठी मार्गदर्शक. मॉनिटरी पॉलिसीचं मॉनिटरी पॉलिसी ठरवताना, म्हणजे चलनविषयक, म्हणजे पैशाविषयक धोरण आखताना गव्हर्नमेंटला चलनवाढीचा उपयोग होतो. वेतन समायोजनासाठी वापर. मर्यादा काय आहेत? तर सर्व वस्तू आणि सेवा यांचा समावेश नाही. सर्व वस्तू म्हणजे गुणवत्तेतील बदल विचारात घेतला जात नाही. व्यापार संतुलन. व्यापार संतुलन हे एक देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा दर्शविते. काय व्याख्या आहे? तर व्यापार संतुलन बरोबर निर्यात मायनस आयात. प्रकार काय आहेत? व्यापार अधिशेष, व्यापार तूट. महत्व काय? आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता दर्शविते. चलन विनिमय दरावर प्रभाव टाकते. मर्यादा काय आहेत? सेवांच्या व्यापाराची पूर्ण गणना करणे कठीण आहे आणि अशा व्यापार विचारात घेतला जात नाही. निष्कर्ष काय आहे शेवटी? तर आर्थिक कामगिरीचे मोजमाप हे एक जटिल कार्य आहे आणि एकाच निर्देशांकावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. विविध मापकांचा एकत्रित वापर करून एखाद्या देशाच्या आर्थिक स्थितीचे अधिक सखोल आणि सर्वांगीण चित्र मिळू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मापकाच्या फायद्यासोबतच मर्यादा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. धोरणकर्ते आणि अर्थतज्ञांनी या सर्व पैलूंचा विचार करून बसलेला आहे. विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे. सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं ठरतं किंवा ते आवश्यक ठरतं. धन्यवाद.